दिल्लीत मद्य धोरण राबवल्यामुळेच अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाल्याची घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली। आचार विचार स्वच्छ हवे हे आपचे नेते विसरले आणि त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। केजरीवालांचा दारुण पराभव। च्या डोक्यामध्ये दारू शिरली, दारूचे दुकान शिरले, दारूचे लायसन्स शिरले आणि तिथून घोटाळा झाला। अण्णा हजारेंचा केजरीवालांना टोला। कार्यकर्त्यांनी आचार शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा, जीवन निष्कलंक ठेवा। गुरुनं टोचले शिष्याचे कान। दारूचे दुकानं काढण्याचा विचार केला, त्याच वेळेला माझ्या मनातून ते डाऊन झाला। अरविंद केजरीवालांच्या हातून 10 वर्षांनी दिल्लीची सत्ता गेली आहे। या पराभवानंतर केजरीवालांचे एकेकाळचे गुरु समाजसेवक अण्णा हजारेंनी आपल्या शिष्याचे कान टोचतानाच केजरीवालांच्या पराभवाचं कारण सांगितलंय। हळूहळू सुरुवातीला बरे वागले, पण नंतर यांच्या डोक्यामध्ये दारू शिरली, दारूचे दुकान शिरले, दारूचे लायसन्स शिरले आणि तिथून घोटाळा झाला। ते हळूहळू लोकांना कळत गेलं आणि लोकांच्या मनामध्ये असणारी त्यांच्याबद्दलची आस्था ते कमी होत गेली। अरविंद केजरीवाल सुरुवातीला चांगले कार्यकर्ते होते याची आठवणही अण्णा हजारेंनी करून दिली आहे। मात्र मद्य धोरण राबवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला तेव्हापासून त्यांना उतरती कळा लागल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय। ज्या दिवशी त्यांनी दारूच्या दुकानाचा विचार केला, दारू ही वाईट असताना दारूला चांगलं म्हटलं आणि दारूचे दुकानं काढण्याचा विचार केला, त्याच वेळेला माझ्या मनातून ते डाऊन झाला। अण्णा हजारेंना अरविंद केजरीवाल आपले गुरु मानतात। दिल्लीत 2011च्या सुमारास भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन झालं होतं। इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल अण्णा हजारेंच्या या आंदोलनात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती। देशभरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबाही मिळाला होता। मात्र त्यानंतर अरविंद केजरीवालांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करत आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्या वाटा वेगळ्या झाल्या। ज्या दिवशी पक्षाने पार्टी काढायचं ठरवलं, त्या दिवसापासून मी त्यांच्याशी संमत तोडला। त्यांच्याशी चर्चा नाही, त्यांच्याशी बोलणं नाही। अनेक वर्ष पक्षाने पार्ट्या त्यांनी काढल्या, पण मी कधी त्यांच्याशी बोललो नाही, कधी संपर्क ठेवला नाही। गेली 10 वर्ष केजरीवालांनी दिल्लीवर सत्ता गाजवली आहे, पण त्यांच्या सत्तेच्या काळात अनेक घोटाळ्याचे आरोप झाले। मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणावर झालेला खर्च असो की मद्य धोरण असो, भाजपनं या प्रकरणावरून केजरीवालांची राजकीय कोंडी केली होती। एवढंच काय, पण मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवालांना तुरुंगवारीही करावी लागली होती। ज्यावेळेला तो सत्तेवर नव्हता त्यावेळेला दारू ही वाईट आहे, कशी वाईट आहे हे त्याने एक लेख लिहिला आणि त्याचा मी जाहीरपणे दाखवलं की तुम्ही असं म्हटलं होतं पहिलं, पण ते विसरून गेले। म्हणून मला त्याच्यातून आस्था राहिली नाही। अरविंद केजरीवालांनी राजकीय मार्ग स्वीकारल्यानंतर अण्णा हजारेंनी त्यांच्यापासून फारकत घेतली होती। आता अण्णा हजारेंनी दिलेले उपदेश केजरीवाल अंमलात आणणार का याची उत्सुकता आहे। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, राळेगणसिद्धी। दरम्यान अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवालांवर टीका केलेली असली तरी त्यांच्याबाबत बोलताना अण्णा भाऊक झाले। हो, भाऊक झाले। तुमच्याकडे मोठ्या विश्वासाने बघितलं, तुम्ही माझा इतका आदर केला, मात्र दारूमुळे तुमचा पराभव झाला असं अण्णा म्हणाले। माझ्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान झालं त्यांची आठवण ठेवून समाज आणि देशाची सेवा करील असं व्रत घ्या, हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून। नाविलाज आम्हाला बोलावं लागलं, अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, पण
तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविलाजाचं मला बोलावं लागलं. मोठ्या आशेने मी पाहत गेलो. मला आठवत आहे तुम्ही सगळे, मला बर्थडे, माझा बर्थडे आवडत नाही, पण तुम्ही सगळे सिसोदिया सगळे मिळून माझा बर्थडे मनवतात. अनेक वेळेला बर्थडे मनवले. मला इच्छा नाही, मी बर्थडे कधी मनवत नाही, पण एवढं तुम्ही माझा आदर केला. पण मला फक्त दारूचे दुकानं, दारूच्या बाटल्या, हे मला खूप खटकलं. अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदावाल्यांची पीडा झेलत होते. आज अण्णा हजारे यांना यापासून मुक्ती मिळाली असं म्हणत पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांना सुनावलंय. बयान सुन रहा था, अन्ना हजारे जी काफी समय से इन आपदा वालों के कुकर्मों की पीड़ा झेल रहे थे. आज उन्हें भी उस पीड़ा से मुक्ति मिली होगी. दिल्लीत भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय. दिल्लीत भाजपनं मारलेल्या मुसंडीत काँग्रेसला मात्र पराभव पत्करावा लागलाय. काँग्रेसनं या निवडणुकीत पराभवाची हॅट्रिक केलेली असून एकही जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही. या पराभवामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. काँग्रेस दिल्लीतून संपली. काँग्रेसच्या नशिबी पुन्हा भोपळा. दिल्लीनं काँग्रेसला नाकारलं. दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजपचं जोरदार पुनरागमन झालंय. भाजपच्या या विजयामुळे दिल्लीसह देशभरात भाजपच्या कार्यालयात आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जल्लोष साजरा केला जातोय. तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यालयात मात्र शुकशुकाट दिसतोय. गेल्या 3 निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली. खरं तर यावेळी काँग्रेसला मोठी अपेक्षा होती, मात्र काँग्रेसचा अंदाज साफ फोल ठरलाय. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून पराभवाची हॅट्रिक काँग्रेसने केली आहे.